May I come in, sir? Yeah. Yes, come in. Good morning. Good morning. Good morning, Good बसा. morning, बसा. कुठून आलात तुम्ही? मी देवगडवरून आलेले आहे. थॉमस कॉलनी. कुठे येतं ते? शहर कुठलं? पुण्यामध्ये, सर. पुण्यामधून. बर. काय वैशिष्ट्य आहे देऊळ गावाचं? मेन वैशिष्ट्य म्हणजे संजय तुकाराम महाराजांचं ते हे आहे. म्हणजे त्यांच्या समाधी आहे तिथे. त्यांचा जन्म पण तिथेच झालेला आहे. समाधी आहे का तिथे? समाधी मंदिर आहे? समाधी आहे? त्यांचं गाथा मंदिर सुद्धा आहे तिथं आणि समाधी. त्यांनी त्या गाथा इंद्रायणी नदीमध्ये हे केल्या होत्या. त्यामुळे तिथं जास्त करून फेमस आहे. बर. आता पालखी सोहळा आहे, प्रस्तावित आहे, आता सुरू होणार आहे काही दिवसामध्ये. देहू ते पंढरपूर हे किती अंतर आहे बरं? 200 ते 300 किलोमीटर असेल. नक्की माहिती तुम्ही कधी पालखी सोहळ्यात भाग घेतलाय का? नाही. कधीच नाही. बर. पालखी सोहळा जो असतो बा, त्याच्या दरम्यान पोलिसांना काय काय जबाबदारी असतात बरं? म्हणजे त्यांना पूर्ण ट्रॅफिक म्हणजे रोड पूर्ण हँडल करावा लागतो आणि तो जमाव जो असतो लोकांचा तो भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे आणि जास्त करून वृद्ध लोक असतात, त्यांच्या गाड्या पण असतात, त्यामुळे त्यांना प्रॉपर लक्ष द्यावं लागतं आणि आपले ॲम्ब्युलन्स प्रॉपर त्यांना तयार ठेवावं लागतं. म्हणजे कधी कोणाला चक्कर आली वगैरे या सगळ्या गोष्टी कायदा सुव्यवस्था बघावं लागतं, भांडणं वगैरे. नाही, हेल्थ इश्यूज जर काही आले तर हेल्थ यंत्रणा असते ना, ते त्यांचं काम करतात. पोलीस स्पेसिफिकली काय काम करतात? स्पेसिफिकली तर असं भांडणं वगैरे होऊ नये किंवा दंगल वगैरे होऊ नये यावरती काय मेन लक्ष द्यावं लागतं. बरं, वारी सोहळा जो चालतो त्याच्या पूर्ण प्रक्रियेदरम्यान कुठले कुठले गुन्हे घडतात बरं? काही घडतात का? म्हणजे जास्त करून तर विषबाधा होण्याची शक्यता असते. म्हणजे जे आजूबाजूचे प्रॉपर लोक असतात ते जेवण वगैरे देतात, त्यामुळे जे वारकरी मंडळी असतात त्यांच्या हेल्थ इश्यूज होऊ शकतात किंवा जाता येताना ऍक्सिडेंटचे हेल्थ इश्यू असं नाही, गुन्हे कुठला घडू शकतो का? भांडणं किंवा चोरीचे गुन्हे जास्त होतात. म्हणजे मोबाईल चोरीला जाणे किंवा चेन वगैरे चोरीला जाणे हे छोटे मोठे गुन्हे जास्त होतात. तू ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे? बीकॉम मध्ये झालं. बीकॉम मध्ये जो काही अभ्यास केला तुम्ही तो पोलीस डिपार्टमेंट साठी काही युजफुल आहे का? म्हणजे अकाउंटन्सीचा जो वापर होतो ते वाणिज्य शाखेमध्ये नाही का, म्हणजे एखाद्या गुन्ह्याच्या दरम्यान जे अकाउंट वगैरे असेल त्याचं जर रिलेट असेल तर तिथे ते करू शकतो त्याचा वापर. तुझ्या हॉबीज आहेत का? म्हणजे गाणी ऐकणे आणि पुस्तकं वाचन करणे हॉबीज आहेत. सायबर क्राईम्स विषयी माहिती सांगा. अकाउंट हॅक करणे किंवा प्रोफाइल्स हॅक करणे, फेसबुकचे वगैरे अकाउंट्स हॅक करतात, त्यामुळे ते गुन्हे जास्त प्रमाणात घडतात. तुम्ही क्रिप्टो जॅकिंग हा सायबर गुन्हा ऐकलेला आहे का? नाही सर, सॉरी. ओके. मला सांगा, जे यूथचे आहे बघा त्यांच्यामध्ये सुसाईड करण्याची टेंडन्सी ती वाढत चाललेली आहे, कसं कमी करता येईल आपल्याला हे? म्हणजे आपल्याला त्यांना प्रॉपर गायडन्स देता येईल, वेगवेगळे सेशन्स ठेवून त्यांना मोटिवेट करता येईल की फक्त एक्झाम्स आता जास्त करून म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये मुलं ते करतात किंवा ज्यांना करिअर पूर्ण हे भेटत नाही किंवा परिस्थिती असेल फायनान्शियल प्रॉब्लेम्स त्यामुळे सुद्धा लोक सुसाईड करतात. त्यांना आपल्याला गायडन्स देऊन किंवा हे आपलं जे युथ आहे हे अजून वय त्यांचं खूप लहान आहे, त्यामुळे त्यांना हे सुद्धा सांगता येईल की तुम्ही ह्या गोष्टी करू नका. वेगवेगळ्या करिअर साईट सुद्धा आहेत, तुम्ही त्यासाठी ट्राय करून बघा किंवा आपल्याला आईवडिलांसाठी किंवा आईवडिलांनी त्यांना हे गायडन्स केलं तरी ते टाळू शकतो आपण. ठीक आहे. मला सांगा, महिला पोलिसांच्या काय काय समस्या आहेत? महिला पोलिसांच्या सध्या जर पाहिलं तर पॅरेंटिंगचे इश्यूज खूप मोठे आहेत. म्हणजे त्यांना घर सांभाळणं, घरातलं सगळं बघणं आणि जॉब पण करणं, मग त्यांच्यावरती वरिष्ठांचा कामाचा सुद्धा प्रभाव असतो. त्यानंतर ते करून जाण्या येण्याची जबाबदारी म्हणजे रोडचे वगैरे, त्यामुळे लोकलने प्रवास करणे या सुद्धा इश्यूज आहेत. वेगवेगळ्या बाबतीत म्हणजे मुलांकडे लक्ष देता येत नाही, नवऱ्याकडे लक्ष देता येत नाही, त्यामुळं डिवोर्सचं जे प्रमाण आहे म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशननुसार ते सुद्धा वाढतंय. कोणकोणते खाते आहेत बरं पोलीस डिपार्टमेंटमध्ये? पोलीस डिपार्टमेंटमध्ये CIDचं खातं आहे किंवा आपलं पोलीस ट्रॅफिकचं खातं आहे, पोलीस जेलचं खातं आहे. पोलीस दिन कधी साजरा केला जातो सांगता येईल? 2 जानेवारी. ओके. बरं, तुम्हाला फिजिकलला किती मार्क आले? 66 मार्क्स. बरं, समजा तुमचं तर उद्या PSI म्हणून सिलेक्शन झाल्यानंतर तुमची महाराष्ट्रात कुठेही पोस्टिंग होऊ शकते, तुम्हाला त्याची कल्पना आहेच आहे. मग तुम्ही तुमचं फॅमिली लाईफ कसं बॅलन्स करणार मग? मिस्टर तर इथेच असणार आहेत, मी तिकडे राहूनच करायचो. आणि बाळाची जबाबदारी कोण घेईल मग? सासू सासरे आहेत, ते त्याला हे करतात सांभाळ. म्हणजे आता सध्या तो सासू सासऱ्यांकडेच असतो. मुलगा आहे 4 वर्षाचा. हाच रंग का निवडला तुम्ही? हा म्हणजे मला सूट करतो आणि मला आवड पण आहे. पॉझिटिव्ह एनर्जी, खाकीचं एक म्हणजे खाकी कलर जेव्हा आपण बघतो एक पॉझिटिव्ह एनर्जी येते, उत्साह येतो, त्यामुळे हा कलर चॉईस केला. चालेल, येऊ शकता तुम्ही. ऑल द बेस्ट. थँक्यू.
थँक्यू सर.